महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे देशाचे नवे उपराष्ट्रपती झालेले आहेत। सी.पी. राधाकृष्णन यांनी इंडिया आघाडीच्या सुदर्शन रेड्डींचा पराभव केलाय। या निवडणुकीमध्ये सी.पी. राधाकृष्णन यांना 452 मतं तर सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं मिळाली आहेत। दरम्यान निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीची मतं फुटल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला। महाराष्ट्राचे राज्यपाल देशाचे नवे उपराष्ट्रपती झालेले आहेत। एनडीएचे सी.पी. राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले। त्यांना 452 मतं पडली। तर इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव झालेला आहे। सुदर्शन रेड्डी यांना केवळ 300 मतं मिळालेली आहेत। एनडीएच्या सगळ्या घटक पक्षांचे मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी एक अतिशय उत्तम अशा प्रकारचे राष्ट्रपती या देशाकरता निवडले आहेत। मला विश्वास आहे की श्री सी.पी. राधाकृष्णनजी यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या काळामध्ये त्या पदाची गरिमा वाढवण्याचं काम ते निश्चितपणे करतील। ही निवडणूक प्रचंड चुरशीची होईल असा आभास नेहमीप्रमाणे तथाकथित विरोधकांनी त्या ठिकाणी इंडिया आघाडीने केला होता। परंतु आपण पाहिलं तर इंडियाच्या संख्याबळापेक्षा कितीतरी अधिक मताने त्या ठिकाणी आमच्या यशस्वी उमेदवारांना मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे।